2014 पासून संविधानाला नाकारणाऱ्या लोकांची सत्ता इथे आलेली आहे. माणूस मोठा दिसला, माणूस योद्धा दिसला, त्याला त्या देवाच्या रांगेत नेऊन बसवतात, जसं बुद्धाला बसवलेलं आहे. आपल्याकडे ही जी पत्रकारिता आहे ही नेहमीच दोन घटकांमध्ये विभागलेली आहे. आता जसं आपण गोदी पत्रकारीवर एक गोदी आहे, एक नॉन गोदी आहे. तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची पात्रता सगळ्यांच्याकडे कशी निर्माण होईल याचा विचार राज्यघटना करते. आम्ही भारतीय लोक हा जो तुम्ही शब्द वापरलेला आहे, इथे संविधान जन्माला येण्यापूर्वी कुणीही आम्ही नव्हतं. बरोबर आहे सर? इथे मी होते आणि हे मी जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, प्रदेशामध्ये, वंशामध्ये, भाषेमध्ये, संस्कृतीमध्ये अडकलेले होते. कारण इथली व्यवस्था आम्ही कधीच जन्माला येऊ देत नव्हती. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि मीचे आम्ही झालो. जे माझ्या समोर सगळे आम्ही दिसत आहेत हे संविधानाचा परिणाम आहे. इथे भारतीय पण कुणी नव्हतं. इथे कुणी कर्नाटकी होतं, कुणी तमिळ होतं, कुणी महाराष्ट्रीयन होतं, कुणी बंगाली होतं. भारतीय कुठे होते? 400 तुकड्यामध्ये विभागला गेलेला देश होता. बाबासाहेबांनी एका संविधानाच्या फटकाऱ्याने ह्या सगळ्या तुकड्यांना एकत्र केलं आणि त्याचं भारतीय बनलं, जे तुमच्या नावामध्ये भारतीय आहे. इथे लोक पण नव्हते. इथे माणसं होती पण लोक नव्हते. आणि माणसं कधी देश स्थापन करू शकत नाहीत. माणसं घटना पण लिहू शकत नाहीत. माणसांना राजकारण पण कळत नसतं. देश तेव्हा स्थापन होतो जेव्हा माणसांचं रूपांतर लोकांमध्ये होतं. लोक तेच होतात ज्यांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ झालेल्या असतात, ज्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ झालेल्या असतात, ते लोक होतात. हे लोक तुमच्यामध्ये आणून सोडले बाबासाहेबांनी संविधानाच्या निमित्ताने. तो दिवस आपण साजरा करतो आहोत. मुळात प्रश्न आहे की हा दिवस साजरा करण्याची वेळ कुणी आणली आपल्यावर? साजरा करतो ही चांगली गोष्ट आहे, पण रोज उठून संविधान 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 बचाव संविधान बचाव हे का आलं आणि हे कुणी लादले आमच्यावर? 2014 पासून संविधानाला नाकारणाऱ्या लोकांची सत्ता इथे आलेली आहे. त्यांना संविधान नको आहे, त्यांना मनू पाहिजे आहे. त्यांना संविधानाचं राज्य नको आहे, तर जयपूरच्या हायकोर्टासमोर उभा केलेल्या मनूचं राज्य पाहिजे आहे. जर मनू आला विषमता येते. मनू आला 4000 जाती पुन्हा येतात. मनू आला गुलामी येते. ह्या सगळ्या गोष्टी राज्यघटनेने कापून काढलेल्या होत्या, त्या पुन्हा लादल्या जाऊ नयेत म्हणून दरवर्षी रोज आपण संविधान की जय म्हणतो. संविधान म्हणजे आपलं कवच कुंडल आहे आणि आता आपल्याला संविधानाचं कवच कुंडल होण्याची जबाबदारी पार पाडायची आहे आणि ती तुम्ही पार पाडत आहात. तर संविधान दिन होता का 25 वर्षापूर्वी? संविधानाची फ्रेम तरी होती? प्रियांबल कोणी फ्रेममध्ये ठेवलेलं होतं? दोन गोष्टीसाठी आपण ह्या गोष्टी करत आहोत. ज्या देशातल्या माणसाला संविधान कळत नाही तो माणूस पुन्हा गुलामीकडे वाटचाल करतो आणि ज्याला संविधान कळतं ते स्वातंत्र्य समता बंधुतेकडे वाटचाल करतो. आपली वाटचाल गुलामीकडून स्वातंत्र्याकडे व्हायला पाहिजे. म्हणून संविधान समजून घेण्याची,
ते आचरणात आणण्याची, ते जगण्याचा आणि लढण्याचा भाग बनवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून ही संविधान आहे. रोज कुठेतरी 14 पासून ऐकतोय, जे संविधानाच्या शपथा घेऊन जातात ते बाहेर संविधानाच्या उलटच करतात. संविधान धर्मनिरपेक्ष आहेत, पण हे देवाधर्माचे कपडे घालून पार्लमेंटमध्ये जातात. हे देवाधर्माच्या घोषणा देतात. आणि आज तरी भारतामध्ये अध्यात्माच्या नावाखाली बुवा बाबांना चालवण्याची एक शर्यत चालू झालेली आहे. हे सगळे संविधानाचे विरोधक आहेत, संविधानाचे शत्रू आहेत. त्यांना समता नको आहे, त्यांना बंधुता नको आहे, त्यांना स्वातंत्र्य पण आपल्याला द्यायचं नाही आहे. ह्या सगळ्या पेच प्रसंगातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे, म्हणजे संविधान आपलं जगण्याचं साधन व्हायला पाहिजे. वाचण्याचं, पूजेचं, स्मृतीचं नव्हे, ते जगण्याचं साधन व्हायला पाहिजे. आता हे साधन दिलं कोणी? मी नेहमी सांगत असतो, आपला देश वर्षानुवर्षे सटवीनं सांगितलेल्या भाकितावर चालत असतो. सटवी माहिती आहे का? देवी आहे. सटवीचं एक वैशिष्ट्य आहे, ती कितीही भारी असली तरी तिला नवरा अजून मिळालेला नाही, बिन नवऱ्याची आहे. पण ती इथं देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं नशीब लिहिते, भाकीत लिहिते. आणि ते कधी खोटंच ठरत नाही आहे. जे खोटं ठरत नाही असं ती काय लिहिते? जे खोटंच ठरत नाही, ती वर्षानुवर्षे एकच भाकीत लिहित आली, ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मण जन्माला येणार. खोटं ठरलं का कधी? क्षत्रियाच्या घरी क्षत्रिय जन्माला येणार, शेतकऱ्याच्या पोटी शेतकरी जन्माला येणार, महाराच्या घरी महार, मांगाच्या घरी मांग. सटवीचं कधीच खोटं ठरत नव्हतं. ती जसं सांगेल तसंच घडत होतं. पण देशाचं भवितव्य लिहिणाऱ्या, नशीब सांगणाऱ्या सटवीला एक गोष्ट कळली नाही की एक पोरगा महाराच्या घरी जन्माला येईल आणि देशाची राज्यघटना लिहील. हे सटवीला कधीच कळलं नव्हतं आणि घडलं तसंच. त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे, बाबासाहेबांचा जन्म म्हणजे सटवीचा मृत्यू. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधाराचा मृत्यू आणि उजेडाचा उदय आहे. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे मनूचा मृत्यू आणि राज्यघटनेचा उदय आहे. म्हणून त्या राज्यघटनेकडं गांभीर्याने पाहण्याची आपल्याला एक दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. ती मिळवण्यासाठी तुम्ही एकत्र येता, ह्याचा मला खूप आनंद वाटतो. जसं 14 पासून दिशाभूल चालू आहे. बाबासाहेबांच्या विषयी, संविधानाविषयी, फुल्यांच्याविषयी, शाहूंच्या विषयी काय काय कथाने भाकड कथा सांगितल्या जात आहेत. आणि त्यातल्या निम्म्या नागपूरमधून तयार होतात. नागपूरमध्ये स्वच्छता केंद्र आहे, अवतार केंद्र आहे. ते कुणाला पण अवतारात बसवतात. मोठीच्या मोठी रांग आहे इथे. माणूस मोठा दिसला, माणूस योद्धा दिसला, त्याला त्या देवाच्या रांगेत नेऊन बसवतात. जसं बुद्धाला बसवलेलं आहे. बुद्ध देवाच्याच रांगेत आहे ना. बाबासाहेबांनी बाहेर काढला नागपूरमध्ये येऊन, पण ते त्या देवाच्या रांगेतून बाहेर काढायला अजून तयार नाहीत. मुद्दा असा आहे की हे भाषण ऐकणं, चिंतन करणं, प्रबोधन करणं म्हणजे स्वतःला उलगडायचं असतं. स्वतःला शिवायचं पण असतं, उसवायचं पण असतं. हा आंबेडकरी समाज आहे. हा विकाराऐवजी विचाराच्या वाटेने चालणारा, हा अंधश्रद्धेच्या ऐवजी धम्माच्या वाटेने चालणारा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने ऐकण्याची एक सवय लावून घेतली पाहिजे. टी व्ही किती गांभीर्याने ऐकता. सास भाऊ ती, भाऊ बुड्ढी ती, बुड्ढी जवान थी, काय काय भानगडी राव. स्वयंपाक विसरायचा, मुलं विसरायची, सगळं विसरायचं आणि सास भाऊ ती. असू दे, आपल्या बापाचं काय जाणार आहे. कशाला वेळ खर्च करतो, कशाला पाहतो आपण ते. तर आता मी माझ्या विषयाकडे वळतो. मला हा विषय दिला कारण मी 42 वर्षे पत्रकार होतो. सगळ्यात मोठी जास्त करिअर महाराष्ट्रात माझी झालेली आहे. 42 वर्षे मी कोल्हापूरच्या स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर ओरडून पेपर विकत होतो. BA झाल्यानंतर
हा ओरडून पेपर विकतो म्हणून मला मशीन पुसायचं काम दिलं, हा मशीन चांगलं पुसतो म्हणून गट्टे बांधायचं काम दिलं, गट्टे चांगले बांधतो म्हणून गट्टे एस टीच्या टपावर टाकायचं काम दिलं, ते चांगलं काम करतो म्हणून मला प्रूफ रिडिंगचं काम दिलं, ते चांगलं केलं म्हणून बातमीदाराचं काम दिलं, बातमीदार चांगला आहे म्हणून संपादकाचं काम दिलं, आणि शेवटी मी एका मीडियामधून चीफ एडिटर ऑफ डायरेक्टर म्हणून निवृत्त झालो. आणि ज्या दिवशी निवृत्त झालो त्याच दिवशी ठरवलं की पुन्हा ह्या क्षेत्रात कधी पाऊल टाकायचं नाही. का नाही टाकायचं त्याच्यावर हे भाषण आहे. अजूनही निमंत्रण येतात, तुम्ही सल्लागार व्हा, तुम्ही अमुक व्हा, तुम्ही व्हा, हात जोडतो मी. त्या जगात आता यायचं नाही आहे. आपल्याकडे ही जी पत्रकारिता आहे ही नेहमीच दोन घटकांमध्ये विभागलेली आहे. आता जसं आपण गोदी पत्रकारीवर एक गोदी आहे, एक नॉन गोदी आहे. खरं म्हणजे गोदी म्हणजे मोदीचं अपभ्रंश असं काही लोक म्हणतात, मला माहिती नाही. कारण खरं सांगितलं की राष्ट्रद्रोहाचा खटला भरतात, माहिती नाही म्हटलं की चांगली गोष्ट आहे. मोदी की गोदी ह्या भानगडीत पडायचं नाही, गोदीवरच स्थिर व्हायचं. की आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने पत्रकारिता फुलायला लागली, आणि ह्या सगळ्या पत्रकारितेचा एकच उद्देश होता, देशाला स्वातंत्र्य मिळवणं, इंग्रजांना दूर काढणं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरलेल्या प्रत्येक नेत्याने आपली वर्तमानपत्र काढलेली आहेत. आपला विचार सांगायचा आहे समाजासमोर. त्यांना विचारपत्र पण म्हणायचे, त्यांना संघर्षपत्र पण म्हणायचे. पण त्याही काळात गोदी मीडिया वाटावेत अशी काही वर्तमानपत्र होतीच. एकीकडे स्वातंत्र्यासाठी लढणारी, प्रबोधन करणारी, चिकित्सा करणारी वर्तमानपत्र जशी होती, तशी दुसरीकडे धर्म सांगणारी, धर्माचा प्रचार करणारी, जातीचा प्रचार करणारी वर्तमानपत्रसुद्धा होते. विठ्ठल रामजी शिंदेंनी जेव्हा देवदासी मुरळी हटाव मोहीम चालू केली, बाबासाहेबांनी वेश्यांच्या परिषदा मुंबईमध्ये भरवल्या, ही वेश्याप्रथा बंद व्हायला पाहिजे. त्यावेळेला वाईतलं धर्म नावाचं साप्ताहिक लिहित होतं, जर वेश्या संपल्या तर चांगल्या बायकांना रस्त्यावरून जायला अडचणीचं होईल. मुंबईतल्या कामगारांना वेश्या कोण देणार, त्यांची शारीरिक भूक कोण भागवणार, ती जर भागली नाही तर ते कुठल्याही बाईच्या अंगावर हात घालतील, म्हणून वेश्या टिकून राहिल्याच पाहिजेत असं धर्ममासिक लिहित होतं. आपण तिथे जात नाही, काय गरज नसते, पण हा संघर्ष कसा चालू आहे. आणि ह्या देवदासी कोण होत होत्या, ह्या सगळ्या अस्पृश्य समाजातल्या मुली होत्या. ह्या वेश्या कोण होत्या, अस्पृश्य समाजातल्या होत्या. मी देवदासीवर 12 वर्षे अभ्यास करून मार खाऊन तो कायदा संमत व्हायला मी पण मदत केली आहे. माझ्या अभ्यासात सांगत होतं की ज्या कर्नाटकात आणि महाराष्ट्रामध्ये देवदासी आणि वेश्या होत्या त्यातल्या 70% पूर्वाश्रमीच्या महार समाजातल्या होत्या, मांग समाजातल्या होत्या, चांभार जातीतल्या होत्या. आणि मग मी प्रश्न उपस्थित केला, देवाला जर बायकोच लागत असेल तर ती महाराचीच पोरगी का लागते, ती भांडवलदाराची पोरगी का नाही लागत, ती एखादी सुंदर नटी का नाही लागत, देव तिला बायको का नाही करून घेत, ह्या अस्पृश्य मुलींच्याच मागे का लागतो. आणि तुमच्या बायका सुरक्षित राहाव्यात म्हणून आमच्या बायकांनी वोट लाल करून कामाटीपुरात थांबायचं आहे का. सुरू झाला एक पेच प्रसंग. स्वातंत्र्य, समता यांना विरोध करणारा वर्तमानपत्रांचा एक वर्ग आणि यांना पाठिंबा देणारा एक वर्ग. आपली पत्रकारिता सुरू होते ते महात्मा फुल्यांच्या दीनबंधूपासून. आपलं कॅलेंडर ते आहे. तिथून आपली पत्रकारिता आपल्यासाठीची, आपल्या हितासाठीची, प्रबोधन करणारी, टीका करणारी, चिकित्सा करणारी पत्रकारिता तिथून चालू होते. आणि त्यातलं एक महत्त्वाचं, अतिमहत्त्वाचं ठिकाण म्हणजे बाबासाहेबांचा मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता
ही सगळी वृत्तपत्रांची मालिका म्हणजे आपल्या पत्रकारितेच्या कॅलेंडरवरची महत्त्वाची पानं आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या समोर एकच प्रश्न पडला. कालपर्यंत स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून सांगत होतो, आता उद्यापासून काय छापायचं आहे. मग त्यातूनही दोन गट तयार झाले. हे मिळालेलं स्वातंत्र्य वापरायचं कसं, टिकवायचं कसं, राज्यघटनेतील मूल्ये अंमलात कशी आणायची असा विचार करणारा वर्तमानपत्राचा एक समूह तयार झाला. आणि दुसरा जो समूह होता त्यांनी वर्तमानपत्राला व्यवसाय मानलं, प्रचंड मोठी भांडवल गुंतवणूक केली आणि त्यांची साखळी वर्तमानपत्र सुरू झाली. शहरी वर्तमानपत्र, उच्चभ्रूची वर्तमानपत्र, खालचा माणूस जगलाय की मेला ह्याला त्याला काहीच देणं घेणं नसतं. अमेरिकेत कोणता पोरगा गेला ह्याच्यात त्यांना इंटरेस्ट असतो. कोणती नटी कधी बाळंत होणार आहे याच्या तारखा त्यांच्याकडे असतात. पण बाळंतपणात मेलेल्या आदिवासी बाईची बातमी ते कधी देत नाहीत. बेंजीर भुतो कधी बाळंत होणार गॅरंटी देऊन ते तारीख सांगतात. पण इथे बाल विवाह झालेल्या मुली बाळंतपणातच मरतात, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. कोणत्या नटीचं कुणी चुंबन घेतलं, किती अँगलमधून तो वर उभा राहिला याचे फोटो ते दिसतात. पण नवराच मिळत नाही, निब्बार झालेल्या पोरींचं काय करायचं असा प्रश्न ते कधी उपस्थित करत नाहीत. कारण त्यांचा व्यवसाय आहे तो. आणि व्यवसाय कधी टिकतो, नफा झाला तर व्यवसाय टिकतो. आणि मग नफा मिळवायचा असेल तर व्यवसायाचं रूप बदलत बदलत जावं लागतं. जसं मी म्हणालो की हे जे लोक पूर्वीपासून होते आणि ते होते म्हणून प्रत्येक नेत्याने आपली वर्तमानपत्र चालू केली. बाबासाहेबांनी मुकनायक चालू केलं, गांधीजींनी हरिजन चालू केलं, नेहरूंनी हेराल्ड चालू केलं, लोकमान्य टिळकांनी केसरी चालू केला. हे सगळ्या पॉलिटिकल लीडरने, विचारवंतांनी आपला आपला माऊथपीस वाटावा, आपला आपला विचार वाटावा अशी वर्तमानपत्र चालू केली. ती स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अडचणीत आली, बंद पडली. ती तग धरून राहणार कसं, ती टक्कर देणार कसं, असं करत करत आपण स्वातंत्र्यानंतरचे अनेक वर्षे गाठली आणि वर्तमानपत्राचं स्वरूप बदलायला लागलं. जेव्हा टी व्ही घरात आला तेव्हा वर्तमानपत्रांच्या समोर जगण्याचा प्रश्न तयार झाला. आपण जी बातमी 24 तासांनी देणार आहोत तो ती 24 सेकंदात देतो, त्याची टक्कर कशी घ्यायची. त्यांनी पण आपल्या ओटाला लाली लावायला सुरुवात केली. त्यांनी पण सगळी पानं रंगीत केली, पानांची संख्या वाढवली, नटनट्यांचे फोटो छापायला लागले आणि त्यांची स्पर्धा कोणाशी होती, टी व्हीवरल्या चित्राशी होती. ते जर व्यवस्थित चित्र देत असतील तर आपण पण पेपरामध्ये व्यवस्थित चित्र छापायला पाहिजेत. ते जसं कंडोमच्या जाहिराती देतात तशाच आपण द्यायला पाहिजेत, कारण वाचक टिकून ठेवायचा धंदा करायचा. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे लोकसुद्धा प्रचंड आहेत. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकलं पाहिजे म्हणून नेहमी आंदोलनं करतो, पण त्याचा गैरफायदा घेणारे कोण, तो माध्यमामध्ये खूप लोकांनी घेतला. एकदा लोकांना कळलं की वर्तमानपत्र ही लोकशाहीमध्ये चौथा खांब आहेत. ते मनात आणलं तर सरकार हादरू शकतात, सरकार पाडू शकतात आणि त्यांनी पाडून दाखवलेलं आहे. असे 10-5 मुख्यमंत्र्यांची मी नावं सांगेन ज्यांनी सरकार वर्तमानपत्रामुळे ज्यांची पदं गेलेली आहेत, मोठ्या मोठ्या फ्रॉडमध्ये पदे गेलेले आहेत. अमेरिकेमध्ये वॉटरगेट प्रकरण कुणी तयार केलं आणि कुणामुळं अध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला, वर्तमानपत्रामुळं. ही जी वर्तमानपत्र आहेत ही लोकशाहीमधली एक महाशक्ती आहे. ती समाज बदलू शकते, ती समाज घडवू शकते, ती विकार संपवू शकते, कारण तिच्या मागं जी शक्ती असते ती लोकविश्वासाची शक्ती असते. कुणाला पण विचारा वर्तमानपत्र का वाचता, का वाचता रोज वर्तमानपत्र, तर काही लोक म्हणतील वर्तमानपत्र वाचल्याशिवाय संडासला जाताच येत नाही. ते घेऊनच जातात टॉयलेटमध्ये, सवय झाली आणि ते जोडली दुसऱ्या कारणाला. हे वाईट आहे. वर्तमानपत्र काय त्याच्यासाठी नाही आहे. मला असं कोणी सांगितलं की संपादक म्हणून हे ऐकताना खूप वाईट वाटायचं.
अरे आपण रक्त सांडून पेपर तयार करतो आणि हा टॉयलेटमध्ये घेऊन जातो, त्याच्यासाठी कोणी पेपर वाचत नाही. पेपरमध्ये जे जे येतं ते खरं असतं अशी आपली भावना असल्यामुळं आपण पेपर वाचत होतो. ती भावना संपायला लागली. ती भावना का संपायला लागली? जशी जशी भांडवलशाही वाढत गेली, तिनं समाजातली ही सगळी शक्तिस्थानं काबीज करायला सुरुवात केली. तिनं राजकारणावर पंजा मारला भांडवलशाहीने. म्हणून अंबानी बोलतो एका रात्री 150 खासदार विकत घेईन. भांडवलशाही गेली कुठे? ह्याला ताकद कुठून आली 150 खासदार विकत घेण्याची? तो स्वतः पार्लमेंटमध्ये जातो, बिर्ला स्वतः पार्लमेंटमध्ये जातो, खासदार होतो. ही जी भांडवलशाही होती तिनं आपलं रूप बदलायला सुरुवात केली, सर्वव्यापी बदलायला करायला सुरुवात केली आणि त्यांनी लक्ष वर्तमानपत्रामध्ये घातलं. इथे खूप मोठा फायदा आहे, इथे प्रतिष्ठा खूप आहे. पत्रकाराला पगार नसे नका, पण गावात प्रतिष्ठा किती आहे. त्याला पगार नसे नका, पण तो जो लिहितो त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. विश्वासार्हता आहे, ती विश्वासार्हता सगळे आपण काढून घ्यायला पाहिजे. म्हणजे जे पत्रकारिता व्रत होतं त्याचा व्यवसाय झाला आणि पुढे व्यवसाय इतका वाढत गेला की आज त्याचा धंदा झाला. आणि धंदा करायला कुणालाही परवानगी असल्यामुळं आपल्या देशामध्ये जे कोळसा काढतात त्यांनी पण वर्तमानपत्र चालू केली. ज्यांची दारूची दुकानं आहेत त्यांनी पण वर्तमानपत्र चालू केली. काही लोकांनी तरी मटका घेणाऱ्या माणसांनी सुद्धा मटक्याच्या ऑफिसच्या मागं साप्ताहिक चालू केली. जे खुनाच्या आरोपातून सुटले त्यांनी पण वर्तमानपत्र चालू केली. जे गुंडगिरी करतायत त्यांनी पण वर्तमानपत्र चालू केली आणि पुढाऱ्यांनी तर चालू केलीच केली. हे व्रत होतं, हे कोणती तरी एक भूमिका घेऊन चालत होतं. त्याच्यात असलेली प्रतिष्ठा आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून हे सगळे घटक त्याच्यामध्ये शिरले आणि त्याच्यावरची विश्वासार्हता कमी कमी व्हायला लागली. मी माझ्या डोळ्याने बघितले. कोल्हापुरात एका माणसाने उघड्या रस्त्यावर खून केला होता. त्याचं नाव भोसले. तो तुरुंगातून सुटला. न्यायाधीशाचा शेवटचा दिवस आणि शेवटचा निकाल तो होता. तो सुटल्यावर कोल्हापुरात हत्तीवर घोड्यावर बसून त्याची मिरवणूक काढली आणि 8व्या दिवशी त्याने हातभट्टीच्या मागे एक शेड मारली आणि शिवशंभो नावाचं वर्तमानपत्र चालू केलं. तो मंत्र्याच्या मुलाखती घेणार, तो बातम्या लिहिणार, तो अग्रलेख लिहिणार. तो म्हणजे तो मजूर ठेवणार अग्रलेख लिहायला. त्याला लिहिता वाचता सुद्धा येत नाही. ते पण पत्रकार झाले. खडी डबर विकणारे पत्रकार झाले. बिल्डर पत्रकार झाले. ज्याला व्यवसाय करायचा होता, ज्याला धंदा करायचा होता, ते एक सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं समजून ह्या क्षेत्रात शिरायला लागले. आणि जागतिकीकरणाने एक सिद्ध केलं की हा जो व्यवसाय आहे, हा जो धंदा आहे, याच्यामध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागते. एकेका माणसाने एकेका देशात नव्हे 115 देशात वर्तमानपत्र चालू केले. संगणकाची क्रांती झालेली होती. तुम्ही कुठेही बसून कोणतंही वर्तमानपत्र काढू शकत होता. जगभर चेन वर्तमानपत्राची लाट, जगभर प्रसार माध्यमांचा स्फोट, टीव्हीवर टीव्ही, त्यांच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा चालू झाली. स्पर्धेत तोच टिकणार जो लवकर बातमी देणार, कशी का असेना, जो सजावट करून बातमी देणार, जे खोटं नाटं देणार, माफी कधीच मागणार नाही. त्यांनी ग्राहक मिळवायला सुरुवात केली. त्यांची संख्या वाढत गेली. एकेकाळी इथल्या माध्यमांचा फोर्थ इस्टेट म्हणून ज्या सगळ्या अन्य घटकांच्यावर दबाव होता, तो दबाव सैल व्हायला लागला. मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्र बंद पडली. कुणाची बंद पडली? ज्यांनी व्रत म्हणून वर्तमानपत्र काढली होती. बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून कागद विकत घेतला होता. अशा सगळ्यांची वर्तमानपत्र बंद पडली आणि ज्याच्यामध्ये प्रचंड गुंतवणूक झाली ती वर्तमानपत्र, ती टी व्ही चॅनल सुरू झाले.
पूर्वी राजकारणी लोक काय करायचे, संपादकाबरोबर चांगले संबंध ठेवून आपल्यासारखं छापून घ्यायचे. मग त्यांनी विचार केला, त्याच्या हातापाया पडून छापून घेण्याऐवजी आपणच आपलं वर्तमानपत्र का नाही काढायचं. त्यामुळे महाराष्ट्रात एक 10 पुढारी कोणत्या ना कोणत्या दैनिकाचे संपादक आहेत. आता त्यांना तर लिहिता वाचता कुठे येतं, पण आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो, आपल्याला पाहिजे ते मांडू शकतो. म्हणून एकीकडे राजकारणाचं हस्तक्षेप, राजकारणाचं अतिक्रमण ह्या माध्यमावर होत होतं आणि दुसरीकडे भांडवलशाहीचं आक्रमण होत होतं. ही सगळी मीडिया हे भांडवलशाहीच्या बाजूने कधीच नव्हते. हे महागाई वाढली की तुटून पडायचे महागाईवर, त्या भांडवलदारावर. टंचाई झाली, भांडवलशाहीवर तुटून पडायचे आणि भांडवलशाही शरण जायचे मीडियाला. अरे असं करू नका, किमती वाढल्या म्हणून आमच्यावर टीका करू नका. पण ते ऐकत नव्हते. शेवटी भांडवलशाहीने ठरवलं की त्यांच्या नादाला लागण्याऐवजी आपण आपला मीडिया काढायचा किंवा आहे तो विकत घ्यायचा. म्हणून अंबानीने विक्रम केला भारताच्या माध्यम क्षेत्रामध्ये. एका रात्रीत 14 ते 15 TV चॅनल त्यांनी विकत घेतले. आता जे अंबानीचे चॅनल आहेत ते महागाईवर बातम्या देतील का? ते पगार वाढ द्या म्हणून बातम्या देतील? ते बेकारी संपवा म्हणून बातम्या देतील? ते अन्याय अत्याचार थांबवा म्हणून बातम्या देतील? ते अशाच बातम्या देतील ज्यामुळं त्यांची भांडवलशाही वाढत वाढत जाणार आहे. मग या भांडवलदारांनी घेतल्या TV चॅनल विकत, म्हणून दुसऱ्या भांडवलदारांनी पण विकत घ्यायला सुरुवात केली किंवा काढायला सुरुवात केली. ह्या सगळ्या TV चॅनलच्या मालकांची नावं बघा एकदा, म्हणजे कुणाकडे काय मागायचं हे ठरेल. आपलं बऱ्याच वेळेला काय होतं, तो क्रिकेट खेळतोय आणि आपण त्या रिंगणामध्ये राहून काय सांगतो, तू क्रिकेट खेळ पण कबड्डीचे नियम पाठ करून खेळ. कारण आपण नागरिक आहोत ना. आता कबड्डीचे नियम पाठ करून क्रिकेट कसे खेळता येईल? तो खेळू शकत नाही. आणि अजूनही इथल्या राज्यकर्त्यांना वाटतंय की मीडिया जर आपल्या बाजूला असेल तर आपण पाहिजे तेव्हा निवडणुका जिंकू शकतो. त्याला बाजूला कसं करायचं? आपल्यासारखं कसं करायचं? सगळे राजकर्ते विचार करत होते. असं नका समजू हे 14 पासूनच केलंय. हे काँग्रेसच्या राजवटीत पण झालं, हे जनता राजवटीमध्ये पण झालं. हे सुरुवातीपासून आहे. मीडियाचा टॅक्टिकली उपयोग करून घेणं, त्यांना आपल्यासारखं जगायला, वागायला, बोलायला शिकवणं आणि जेव्हा ते मानत नसतील तेव्हा ती जागा आपण घेणं. ह्या भांडवलशाहीच्या विळख्यामध्ये, या स्पर्धेच्या विळख्यामध्ये अडकलेली अनेक माध्यमं स्वतःहून सरकारला शरण जायला लागली. त्यांना सरकारी जाहिराती पाहिजे होत्या. ह्या सरकारी जाहिराती किती मोठ्या असतात हे 2014 नंतर कळतं आपल्याला. 2014 ते 19 केंद्र सरकार रोज 4 कोटी रुपयाच्या जाहिरातीवर खर्च करत होतं पैसे. रोज 4 कोटी. ते जर नागपूरवर खर्च केले ना, नागपूरचं थोबडंच बदलून जातं. आणि ते 4 कोटीवरून आज 13 कोटी रुपयावर गेलेले. किती जाहिराती आहेत? रोज 13 कोटी. मग ह्या जाहिराती पाहिजेत माध्यमांना. त्या TVला पाहिजेत, त्या वर्तमानपत्रांना पाहिजेत, त्या साप्ताहिकाला पाहिजेत. आणि सरकारने अट घालायला सुरुवात केली, तुम्हाला जर जाहिराती पाहिजे असतील तर आमच्यासारखं वागा, आमच्या बाजूने वागा, तुम्हाला पाहिजे तेवढ्या जाहिराती मिळतील. शरणागती पत्करली आणि सरकारच्या जाहिराती, सरकारच्या सवलती, सरकारच्या प्रतिष्ठा, राज्यसभेतली जागा घेण्यासाठी ही जी माध्यमं आहेत ही सरकारचं, पक्षाचं जणू एक अंग असल्यासारखं आता वागायला लागले. हे गोदी नाव कसं आलं? हे 20 पासून सुरुवात झालं. 2014 ते 19 सगळी व्यवस्था पूर्ण झाली होती माध्यमांच्यावर सत्ता गाजवण्याची. आणि हे लोकांना पण कळायला लागलं, अरे हे चॅनल त्यांनी विकत घेतलं, हे ह्या नेत्याचं आहे, हे त्या भांडवलदाराचं आहे. ही विक्री का चालू झाली? आणि विकृत चालू झाल्यानंतर माध्यमांचं रूप बदललं. ते लोकांच्याकडून व्यवसायाकडे वळले. लोकांच्या प्रश्नाशी त्यांना आता देणं घेणं काही नाही आहे.
सरकारचा आवाज म्हणून ती काम करायला लागलेत. सरकार जे सांगतं तसं ते वागायला लागलेले आहेत. सरकारच्या धोरणाची ते चिकित्सा नाही करत. जसं पंतप्रधानाचं भाषण असावं तसं ते अग्रलेख लिहितात. कळतच नाही लोकांना काय चालले काय नाही, काय खरं काय खोटं. गोदी हा हिंदी शब्द आहे आणि हिंदी शब्दात हिंदी सिनेमात तुम्ही बघता की नाही, गोद लिया म्हणजे दत्तक घेतलं, मांडीवर बसलं, गोद पे बिठाया, नाही का. तर ही माध्यमं भांडवलशाहीच्या सत्ताधाऱ्याच्या मांडीवर बसलेली आहेत, त्यांची ऊब घेत आहेत, त्यांची गाल चाटतायत, त्यांच्याकडून प्रोटीन्स घेऊन हे बळकट होत आहेत, म्हणून गोदी मीडिया. आलं लक्षात. हे गोदी केव्हा आता आहे. मग ह्याने इतकं बाळसं धारण केलं की ते कुणाला पण ऐकेनात, कारण सरकार त्यांच्या मागे होतं. एका संपादकाला अटक होणार हे कळल्यानंतर भारताच्या न्यायिक इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की रात्रीत न्यायालयाने ऑफिस खोललं आणि त्याला जामीन मंजूर दिला. पहिल्यांदा केस, कारण तो सरकारच्या बाजूने उभा होता. आणि दुसरीकडे नक्षलवाद केल्याच्या संशयावरून अटक करतात आणि 18 वर्षे त्यांना जामीनच देत नाहीत. याला कसा रात्री जामीन मिळतो, त्यांना का नाही मिळत, का नाही मिळत त्यांना. जिसकी भैंस जिसकी लाठी उसकी भैंस. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सिद्धांत तयार करणार आहेत आणि ही माध्यमं ही वर्तमानपत्र ते राबवणार आहेत. हे राजकारणापुरतं ठीक आहे. देशाच्या संरक्षणाचे प्रश्न असतात, लोकशाहीच्या सर्वायवलचे प्रश्न असतात, राज्यघटनेतल्या मूल्यांचे प्रश्न असतात, संविधानाच्या प्रतिष्ठेचे प्रश्न असतात. या वेळेला ही माध्यमं कोणती भूमिका करतायत. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन वर्षापेक्षा अधिक काळ चाललं, पण एकाही वर्तमानपत्राने अपवाद वगळता सरकारच्या विरोधात एक शब्द लिहिण्याची हिंमत दाखवली नाही. शाहीन बागमधलं आंदोलन घ्या, माध्यमं कुणाच्या बाजूने उभी होती. अरे लाखो शेतकरी 1 वर्ष आंदोलन करतात, माध्यमं कुणाच्या बाजूने उभे आहेत. मणिपूर पेटतं, बायकांच्यावर दिवसा बलात्कार करून विवस्त्र करून धिंड काढतायत. फोटो कुठे आला, सोशल मीडियावर आला. वर्तमानपत्राने पहिल्या पानावर नाही दिला तो, कारण तो फोटो देणं म्हणजे सरकारच्या हितसंबंधाला धक्का पोचणं. ते लोक म्हणतायत की पंतप्रधानांनी निदान आमच्या राज्याची हवाई पाणी तरी करावी. आम्हाला समाधान आहे, हवाई पाणी करावी, पण आपला पंतप्रधान हवाई काय चालून सुद्धा या क्षणापर्यंत ते कधी पाणी करत नाहीत. ऐसा क्यों, कुणी माध्यमाने प्रश्न विचारला. तुमच्या देशाची सगळी साधन सामग्री नागपूरच्या विमानतळापासून, जंगलपासून, जलपासून, जमिनीपासून, विजेपासून, TV चॅनलपासून, खाणीपासून, डोंगरापासून रात्रंदिवस एकच माणूस कुरतोडते, तो आहे अदानी. अदानीचं चुकलं असा कधी अग्रलेख वाचला? मला माहिती नाही, तुम्ही वाचला असाल तर, कारण मी वाचलेलं नाही आणि माझं वाचन तुमच्यापेक्षा बऱ्यापैकी आहे असं माझा निदान गैरसमज तरी आहे. का नाही अदानीला प्रश्न विचारला, तू सगळा देश विकत घ्यायला निघाला. स्टेट बँक SBI देशातल्या जवळजवळ 40 कोटी शेतकऱ्यांना कर्ज देते. ती कर्ज देण्याची यंत्रणा सुद्धा अदानीने घेतली. ज्याचं भाग भांडवल एका बँकेच्या शाखेच्या उलाढाली इतकं नव्हतं, त्याला कोट्यावधी रुपयाचं कर्ज कसं मिळतं? पैसा कुणाचा आहे? तुमचा, माझा, जनतेचा पैसा आहे. तो कुणाच्या हातात चालला आहे हे विचारण्याची जबाबदारी माध्यमांची आहे, कारण माध्यम हे आपले नाक, डोळे, कान, रक्तवाहिन्या आणि हृदय आहेत. ते का करत नाही त्यांची भूमिका?
ह्या मोदीला लॅप डॉग सुद्धा म्हणतात, गोदीला. त्याला सारखं मोदीच यायला लागलं पोटावर. काय चांगलं लक्षण नाही आहे. गोदी मीडियाला लॅप मीडिया म्हणतात. सो व्हॉट इज लॅप? लॅपडॉग म्हणतात. लॅपडॉग. लॅपडॉग म्हणजे श्रीमंत माणसाच्या घरात आल्सेशनच्या कुत्र्याचं पिल्लू असतं की नाही, ते खूप शहाणं असतं आणि बहुतेक वेळेला ते स्त्रियांचंच ऐकतं, कारण त्याच त्याला खायला देतात. त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य काय? ते जे कुत्र्याचं पिल्लू असतं ते असं नेहमी छातीला लावून बसतात लोक. का बसतात? जिथे थंडीचा सीझन असतो तिथे कुत्र्याच्या पिल्ल्याची ऊब त्यांना मिळते, म्हणून कायम कुत्र्याचं पिल्लू छातीला, मांडीवर. तशीही वर्तमानपत्र आणि माध्यमं आहेत, कुत्र्याच्या पिलासारखं मालकाच्या मांडीवर, मालकाच्या छातीवर त्याला ऊब द्यायची आणि त्याच्याकडून खाद्य घ्यायचं. लॅपडॉग. हे आपल्या लक्षात येत नाही, आणि आपल्या लक्षात येत नाही म्हणून गोदी मीडिया वाढायला लागला. आपल्या लक्षात काय येत नाही? नुसता रिमोट घ्यायचा, काय रे कुठला तरी चॅनल. अरे कुठला तरी कसं? कोणता चॅनल तुझा मित्र आहे आणि कोणता चॅनल तुझा शत्रू आहे हे पहिल्यांदा ओळखायला शिक. ते ओळखायचंच नाही. बातम्या वाचणारी पोरगी कुठे छान आहे ते चॅनल चालू करायचं. मग माध्यमं काय करायला लागली? देखण्या पोरी अँकरच्या ठिकाणी आणायला लागले, आणि ह्याच्यात सगळ्यात रशिया पुढे गेला. आम्ही पंतप्रधानाच्या दौऱ्याबरोबर मी रशियाला गेलो होतो, तेव्हा ते नुकतंच चालू झालं होतं. तिथली लेडीज अँकर काय करते? ती बातम्या वाचत येते, एका हातात कागद असतो, कागद खालवर करते आणि दुसऱ्या हाताने ती स्वतःचे कपडे काढायला लागते. आणि शेवटची जेव्हा बातमी येते तेव्हा ती टोटल विवस्त्र असते कॅमेऱ्यासमोर, आणि पुन्हा एक एक कपडे घालत ती बातम्या वाचायला लागते. व्ह्युअर्स पकडायचे आहेत, प्रेक्षक पकडायचे आहेत. आता प्रेक्षकच हा ज्यांचा मुख्य हेतू आहे, तो तुमचे आणि माझे प्रश्न काय डोंबलाचे मांडणार आहे का? मी सांगतो अरे गावात पाणी आलं नाही, तो सांगतो बियर घरपोच मिळणार आहे. मी सांगतो अरे शाळेतली कौलं उडाली, तो सांगतो अँटेना मिळणार आहे. मी सांगतो खायला अन्न नाही, तो म्हणतोय प्रत्येक घरात संडास मिळणार आहे. अरे स्वच्छ भारत अभियान, मला इतकं विनोदी वाटतं हे. संडास ही प्रत्येक कुटुंबाची गरज आहे, याच्याविषयी आपल्या दुमत असता कामा नये. पण मूलभूत प्रश्न आहे, माणूस संडासला कधी जातो? खाएगा तो जाएगा. अरे जिसको खाने के लिए नहीं है वो संडास को कैसे जाएगा? मग खायला काय नाही आहे? नोकरी दे. नोकरी देत नाही सरकार. सरकार काय करतं? 80 कोटी लोकांना 5-5 किलो गहू देतं. साला हा देश कसा भिकाऱ्यांचा आहे. 80 कोटी लोकांना तिकडून येणारी मनी ऑर्डर 5 किलोची, ती आल्याशिवाय त्याची चूलच पेटत नाही. मग कोणी शिवथाळी काढतं. फुकट का करून आहे का? मला वाटतं 140 कोटी भारतीयांच्यामध्ये एकाही माणसाची इच्छा भीक मागून जगण्याची नाही आहे. तो काय सांगतो? भाऊ मनगटाला काम दे, कामाचा चांगला दाम दे, दाम बाजारात चालेल अशी व्यवस्था कर. तू मला काय शिवथाळी देतो? भिकारी आहे का मी? तू काय 5 किलोचं कुजकं धान्य पाठवतो? कोण विचारणार आहे? हे कोणी विचारायचं आहे? NDTV अदानीने विकत घेतला, जो एक भरवशाचा वाटत होता आपल्याला त्या कुमारमुळं. आता जर मी तुम्हाला विचारलं की ज्यांच्या खांद्यावर अतिशय विश्वासाने मान टाकावी अशा मीडियांची नावं सांगा, हाताची बोटं पण कमी पडतील. हा एकदा व्यवसाय झाल्यामुळं ह्याच्यात काम करणारी जी यंत्रणा असते
त्यांची नावं सुद्धा बदलली आता. पूर्वी आम्ही संपादक होतो राव, आता कुठे संपादकाचा सुपरवायझर झाला, आता कुठे कोऑर्डिनेटर झाला, कुठे काय झालं आणि संपादक मेला. संपादक कोण होतो? जो जास्तीत जास्त जाहिराती मिळवून आणतो तो संपादक होतो. आणि जास्तीत जास्त जाहिराती मिळवून आणायच्या असतील तर जास्तीत जास्त पुढाऱ्यांची चमचेगिरी करावी लागते. पुढाऱ्याची चमचेगिरी करणारा त्याच्या पक्षाविरुद्ध कसा काय लिहू शकेल? त्याच्या जाहिराती आणि त्याच्याच विरुद्ध तुम्ही छापू शकता? नाही छापू शकत. एका वर्तमानपत्राने, जे आपल्या देशातलं पहिलं वर्तमानपत्र मानलं जातं, त्यांनी 10-15 वर्षापूर्वी एक जाहिरात दिली आपल्या पेपरमध्ये, संपादक पाहिजेत, वॉन्टेड एडिटर्स. मग पात्रता असते ना, संपादक ग्रॅज्युएट झाला पाहिजे, त्याचं वय एवढं पाहिजे, त्याला 3 भाषा आले पाहिजेत, तो बुद्धिमान असला पाहिजे, आणि खाली एक फुटनोट होती, T&C, टर्म अँड कंडिशन. औषधाच्या बाटलीवर इकडे तिकडे असतं ना, जे दुर्बिणीतून सुद्धा दिसत नाही, कारण ते टर्म आणि कंडिशन असतं. ते वाचून तुम्ही शहाणा झाला तर कंपन्यांना धोका निर्माण होतो. म्हणून तुम्हाला वाचताच येणार नाही अशा पद्धतीनं ते लिहिलेलं असतं. काय लिहिलं फुटनोटमध्ये? आमच्या संपादकाने अग्रलेख लिहिला पाहिजे, विचार केला पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, अशी त्याच्याकडून मुळातच अपेक्षा नाही. मग आता संपादक कसा? त्याचं वाचन पाहिजे. आम्ही अजूनही मुलाखती घेतल्या ना, आणि बातमीदाराला विचारलं, भाऊ तुला बातमीदार का व्हावं असं वाटतं? तर तो म्हणतो, अजूनही साहेब समाजसेवा करायची आहे. आम्ही पण हेच उत्तर देत होतो, आणि माझ्यानंतर 45 वर्षांनी हेच उत्तर देतात, कारण त्या पत्रकारितेमध्ये असलेली ताकद वापरायची त्यांची इच्छा असते, जी आत्ता वापरायला बंदी आहे. मग आम्ही विनोदाने म्हणतो, तुला समाजसेवाच करायची असेल तर अण्णा हजारेंच्या मठात का जात नाहीस? पत्रकार का होतो? तिकडे जा ना. नाही नाही नको, तिकडे खूप वाईट असतं, तिकडे उपोषण करावं लागलं म्हणतो तो. इकडे बरं आहे. त्याचा रोल बदलला. ज्याच्या जोरावर पेपर चालतो त्या घटकांचा रोल बदलला. घटक कमी केले कॉम्प्युटरच्या मदतीनं. पूर्वी जी कामं करायला 6 लोक लागत होते, ते काम आज एकटा करतो, कारण माणसात कमी गुंतवायचं आणि जास्त नफा मिळवायचा. आता प्रूफ रीडर मेला, ऑपरेटर मेला. ज्यांनी बातमी आणायची ती त्यांनीच लिहायची, ती त्यांनीच पानामध्ये लावायची, फोटो त्यांनीच काढायचा मोबाईलवर आणि त्यांनीच पाठवायचं. यांनीच लिहिले, यांनीच शोधले, यांनीच छापले आणि यांनीच डोळे मिटले. हे काय पत्रकारिता करणार आहे? इथे पण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे. महाराष्ट्रात परमनंट असलेल्या संपादकाचं नाव सांगा. परमनंट असलेल्या, अपवाद वगळता कुणाची नावं सांगता येत नाहीत. आमच्याकडे मी शेवटचा परमनंट एडिटर होतो, म्हणून मी सन्मानाने निरोप समारंभ घेऊन निवृत्त झालो. आताचा कधी आला आणि कुठे गेला कुणालाच कळत नाही. निरोप समारंभ बाजूलाच राहिला. हे का होत चाललेलं आहे? कोणत्या शक्ती आहेत ह्याच्या मागे? ज्या भांडवलशाहीने, ज्या सत्ताधाऱ्याने माध्यमावर हात मारला, त्यांनी धर्म आणि अध्यात्म सुद्धा आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आपली अपेक्षा असते निवडून जाणारा माणूस राज्यघटनेची शपथ घेतो, त्याने राज्यघटनेसारखं वागायला पाहिजे ना. मग इथे राज्यघटनेची शपथ घेऊन बागेश्वर महाराजाच्या प्रवचनाला जात असेल तर, इथे राज्यघटनेची शपथ घेऊन शिवपुराण कथेसाठी 5 लाख माणसं जमवत असेल तर, इथे राज्यघटनेची शपथ घेऊन सभागृहातच मी हिंदुत्वाचं राज्य आणणार आहे अशी घोषणा करत असेल तर, ह्या सगळ्या भानगडीमुळं समाज जीवन जसं गढूळ झालं, माध्यमं अडचणीत सापडली, तसं राज्यघटनासुद्धा अडचणीत सापडलेली आहेत. कारण ही माध्यमं म्हणजे संविधानाचे रक्षक आहेत.
कारण या संविधानाने त्यांना वाचा स्वातंत्र्य दिले, त्यांना लेखन स्वातंत्र्य दिले, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, त्यांना प्रतिष्ठा दिली. ज्यांच्याकडून तुम्ही सगळे घेत आला त्यांच्याच विरोधात तुम्हाला आता कृती करावी लागली. कधी कुणी लिहितच नाही हो. आणीबाणीच्या काळामध्ये सरकारविरुद्ध बंड करणारे अनेक पत्रकार मी बघितलेले आहेत. आज कुठे गेलेले आहेत? त्यांचा बोनसाय केलेला आहे व्यवस्थेने. आणि बोनसायचं रोप जे असतं ना ते नेहमी पितळेच्या तांब्याच्या भांड्यात ठेवतात, भारी दिसलं पाहिजे. ते गॅलरीत असतं, हॉलमध्ये असतं. सकाळी एकदा त्याला पाणी दाखवायचं, ऊन दाखवायचं आणि कोणी व्हिजिटर आला की त्याच्याबरोबर सेल्फी काढायचं. हमारे पास बोनसाय आहे. अरे काय कौतुक राव, बोनसाय असण्यामध्ये काय कौतुक आहे? अरे वाढणारं झाड पाहिजे तुमच्याकडे, न वाढणारा बोनसाय कशाला घ्यायचा? कितीही सुंदर असला तरी बोनसाय आहे. नव्या भांडवलशाहीने एक नवा मध्यमवर्ग तयार केला 1990 पासून, आणि बुद्धिस्ट समाजामध्ये तो सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला माहिती पण नाही तुमच्याकडे मध्यमवर्ग किती आहे. हे संविधानाचे संरक्षक आहे माध्यम. कारण माध्यमांना जेवढं स्वातंत्र्य दिले संविधानाने तेवढं कुणालाच दिलेलं नाही आहे. तुम्ही संविधानाचं स्वातंत्र्य घेता, संविधानाकडची प्रतिष्ठा घेता, कायदे कानून घेता, तुमचा पगार किती पाहिजे हे सुद्धा संविधानातल्या कायद्यातून तयार होतं. हे जे संविधानाचे समर्थक असायला पाहिजे होते, संरक्षक असायला पाहिजे, ते दुर्दैवानं आता शत्रूच्या भूमिकेत जात आहेत की काय असं वाटायला लागलं. संविधानाचा विचारच नाही करायचा, प्रश्न विचारायचा नाही हो इथे. आणि पत्रकार तो जो आतून बाहेरून प्रश्नाचं झाड असावं, फांद्या असाव्यात, पानं असावीत, प्रश्नांनी गदगदलेला असतो. आता प्रश्नांच्या मरणाचा ऋतू चालू झालेला आहे. आणि ज्या समाजामध्ये प्रश्न मरायला सुरुवात होते तो समाज हे लवकर मरत असतो. समाजाचं अस्तित्व माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नावर असतं. कोणत्याही उत्तराचा जन्म माझ्या मनातल्या प्रश्नात असतो. आणि व्यवस्था तुम्हाला प्रश्न विचारू देत नाही. जो प्रश्न विचारतो तो अडचणीत येतो. म्हणून एका हिंदी कवीने लिहिलेला आहे, माणूस मेला तरी परवडतो, करोनामध्ये 10 माणसं मेली तरी परवडतात, 4 जनावरे मेली तरी परवडतात, पण सगळ्यात वाईट मृत्यू असतो तो प्रश्नाचा असतो. किसी सवाल का मर जाना बहुत बुरी बात होती है. आणि आपल्याकडे प्रश्नांचा मृत्यू काळ चालू झाला. जर प्रश्न विचारणारी यंत्रणाच बोचड झाली तर सत्ताधाऱ्यांच्यावर अंकुश कोण ठेवणार? भांडवलशाहीवर अंकुश कोण ठेवणार? जर प्रश्न विचारणारे देशद्रोही ठरत असतील तर प्रश्न विचारायला पुढे कोण येणार? कारण जगातली कोणतीही व्यवस्था शस्त्राला जेवढी घाबरत नाही तेवढी सामान्य माणसाच्या मनातल्या प्रश्नाला घाबरते. कृपा करून प्रश्न जपून ठेवा, उजेड जपून ठेवा, संविधान जपून ठेवा. प्रश्नाचं मरण कुणालाही परवडणार नाही आहे. हे आपण अनेक काळापासून ऐकत आलो आहे. शेक्सपियरचं एक नाटक होतं टेम्पेस्ट. त्यात एक राजा तो जनतेची गाऱ्हाणे ऐकण्यासाठी रोज रथामध्ये बसून बाहेर पडणार. आणि बाहेर पडल्यावर वाड्याबाहेर एका झाडाखाली एक गरीब माणूस त्या बुंद्याला पाठ टेकून बसलेला त्याला दिसणार. तो माणूस दिसला की राजाचा चेहरा असा लालेलाल, प्रचंड द्वेष, प्रचंड तिरस्कार त्याच्या मनामध्ये. हे रोजच असं चाललं. एक दिवस त्याच्याजवळचा सरदार विचारतो, महाराज तो माणूस गरीब आहे, तो काही बोलत नाही, तो काही करत नाही, तो आपला आपला बसलेला आहे, तरी त्याच्याकडे पाहून तुम्ही रागावता का? त्याचा द्वेष का करता? आणि राजा उत्तर देतो, तुझं सगळं बरोबर आहे, बट डू यू नो द मॅन इज थिंकिंग अँड थिंकिंग पीपल आर व्हेरी डेंजरस.
आता संविधानाची एक गंमत बाब अशी आहे, संविधान ही नेहमी तुम्हाला विचार करायला शिकवते. 24 तास तुम्हाला विचार करायला लावते. संविधानात दिलेल्या गॅरंटीचं काय झालं, संविधानात दिलेल्या हक्काचं काय झालं, संविधानाने सांगितलेल्या कर्तव्याचं काय झालं, संविधानाने सांगितलेल्या वेलफेअर स्टेटचं काय झालं, संविधानाने सांगितलेल्या विकास कल्पनाचं काय झालं. हे काय झालं हा जो प्रश्नांचा मोहोळ येतो तो माणूस आणि समाजाला प्रगत करत असतो. उत्तर समाज घडवत नसतात, प्रश्न समाज घडवत असतात. प्रश्नाला किती जपायला पाहिजे, आणि प्रश्नाला जपायचं असेल तर संविधानाला जपायला पाहिजे, आणि संविधानाला जपायचं असेल तर संविधानाने विश्वास टाकलेल्या माध्यमांना पण प्रश्न विचारता आला पाहिजे. याच काळामध्ये अजून एक घडली गोष्ट, सोशल मीडिया आला. खरं म्हणजे जगाच्या पाठीवर सामान्य माणसाच्या मालकीचं तोच मालक आहे. सामान्य माणूस सोशल मीडियाचा मालक कोण आहे? ज्याच्याकडे मोबाईल आहे तो मालक आहे. त्याला वाटेल तेव्हा, त्याला वाटेल त्या ठिकाणी, त्याला वाटेल तसं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सोशल मीडियाने आपल्याला दिलेलं आहे. आणि सोशल मीडिया हा ह्या सगळ्या मेनस्ट्रीम मीडियाला उद्याच्या काळामध्ये एक मोठं चॅलेंज होऊ शकतो. कोणत्याही पेपरात, कोणत्याही टी व्हीवर बातमी येण्याऐवजी आपल्या मोबाईलवर आलेली असते. आणि किती डेव्हलपमेंट येतात. माणसाला हॉस्पिटल दाखवलं, व्हॉट्सॲपवर फोटो, सलाईन लावलं, व्हॉट्सॲपवर फोटो, पोरगी बघितली, व्हॉट्सॲपवर फोटो, लगीन लावलं, व्हॉट्सॲपवर फोटो, घटस्फोट दिला, व्हॉट्सॲपवर फोटो. किती फास्ट आहे मीडिया तो, एकदम सुपर. आणि प्रत्येकाच्या हातात आहे, प्रत्येकाला परवडेल असा आहे. प्रश्न एकच आहे की तो वापरायचा कसा हे आपल्याला कळलेलं नाही. तो अजूनही मेरी गाडी, मेरी बॉडी अँड मेरी लेडी तीनच गोष्टीत अडकलाय. माझ्या बायकोची साडी बघ, माझ्या बायकोचा बॉबकट बघ, माझी गाडी बघ, गाडीच्या ढुंगणावर लिहिलेलं वाक्य बघ, भिवू नको तुझ्या मागे आहे. शाळेला कळतच नाही. मागं राहून तुम्ही काय सांगता, शत्रू फुडून येतोय आणि हा रोज बोंबाबोंब करतो, मी तुझ्या माग आहे, मी तुझ्या माग आहे. अरे पुढे ये ना भाऊ, पुढे यायची हिंमत कोणावर नाही आहे. मुद्दा काय, सोशल मीडिया कसा वापरायचा त्याविषयीची साक्षरता आपल्याकडे अजून आलेली नाही आहे. ती ज्या दिवशी येईल त्या दिवशी भांडवलशाहीचे चमचे बनलेले, भांडवलशाहीचे बटीक बनलेले, भांडवलशाहीच्या मांडीवर बसून त्याच्या तोंडात तोंड घालणारे कुत्र्यासारखे हे जे मीडिया आहेत हे खलास होतील किंवा नीट तरी होतील. सो हाऊ टू यूज सोशल मीडिया. मला तर खूप फायदा होतो बाबा. मी पण यूट्यूब चॅनल केलेलं आहे. आता लोक कमी बघतात, कॉमेंटच करत नाहीत, नुसते अंगठेच वर करतात. मी रोज बोंबलून सांगतो, भाऊ तुझा अंगठा नको, तो खूप छान आहे, तुझ्याकडेच ठेव. 2 शब्द लिही ना, चांगलं आहे, वाईट आहे, चुकलो आहे. पण कॉमेंट कोण करतं? पगारी ट्रोल करतात. दाभोळकर करायचं आहे का? जा मशिदीत नमाज पडायला. बुद्ध कुठं आहे बघ. हे कोण आहेत? पगारी ट्रोलर आहेत. आणि भाषण ऐकणाऱ्यापैकी एकही कॉमेंट देत नाही. जाऊ दे, उद्या बघू, जाऊ दे, परवा बघू. तुम्ही एकाच वेळेला स्वतःचं, मीडियाचं आणि माझं नुकसान करत असता. कारण हे बोलणं पण जोखमीचं झाले आता. अरे जो जोखमीने बोलतो त्याचं निदान ऐका, वाचा तरी. व्यक्त होऊ नका. वाचायला काय जातं? तुम्ही वाचला ना, मला हत्तीचं बळ मिळतं. अरे कोई मायका लाल हाय हमारे पीछे, त्याच्यासाठी लढ, त्याच्यासाठी बोल. ही जी सगळी साक्षरता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे यायला पाहिजे, ती अजून आलेली नाही. कारण भारत हा साक्षरतेच्या बाबतीत नेहमी मागास असतो. जी गोष्ट चलनातून रद्द होते ती गोष्ट त्याच्या हातात येते. हे सगळं शिकून घ्या. म्हणून उत्तरार्ध काय होता? लोकशाही समोर आव्हान आहे.
मुळात आपण लोकशाही तरी आणि घटना तरी काय समजावून घेतो? एक वर्ग असा आहे, तो जोरात भाषण करतो आणि सांगतो तो मुंबईत आहे, तो BJPमध्ये आहे. आपलीच माणसं सगळीकडे पसरलेत. आपण खूप मोठे आहोत. आपले लेकरं बाळं काही BJPमध्ये, काही शिवसेनेमध्ये, काही काँग्रेसमध्ये, उदंड लेकरं आहेत आपली. बाबासाहेबांचं नाव घे, जय भीम म्हणत आपण BJPमध्ये कसं गेलो हे त्यांना कळलेलंच नाही. आणि ते तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा. पण तुम्ही पण प्रश्न विचारतच नाही. जाऊ दे, आपलं काय जातं. मी म्हणालो 90 नंतर भांडवलशाहीने त्याच्या रक्षणासाठी, माध्यमाने त्याच्या रक्षणासाठी एक मध्यमवर्ग तयार केला. त्याची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यासमोर स्वप्न ठेवलेलं आहे की तू अजून मोठा होणार आहेस. मध्यमवर्ग कधी मोठा होत नाही, त्याचा बोनसाय असतो. विशिष्ट वाढ झाली की त्याचं संपतं. ह्या मध्यमवर्गाला कसं सांगायचं? तो खाली पाहत नाही आणि वर त्याला येऊ देत नाहीत. तुमच्या मागे जी 90 पोरं होती रांगेमध्ये, तुम्ही एकटे पुढे आला, 89 कुठे गेली? कुणी पाहिलं? कुणी विचार केला? हा मध्यमवर्ग अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या शक्तीचा वापर कसा करून घ्यायचा याची स्ट्रॅटेजी पण आपल्याकडे पाहिजे. त्याला निग्लेक्ट करून चालत नाही, त्याची निंदा करून चालत नाही. तो पण वोटर आहे ना, तो पण महाशक्तिमान आहे. त्याचा वापर कसा करून घेता, त्याचं प्रबोधन कसं करता, त्याला शहाणपणा कसा देता, त्याला भ्रमातून बाहेर कसा काढता. सगळ्यात जास्त कर्जबाजारी कोण आहे? मध्यमवर्ग आहे. कारण तो पगारी आहे म्हणून त्यालाच कर्ज मिळतं. तो कारसाठी कर्ज, परदेशात जायला कर्ज, घराला रंग लावायला कर्ज, लेकीच्या लग्नाला कर्ज, कुत्रा आणायला कर्ज. तो शेतकऱ्यांनंतर तोच कर्जबाजारी आहे. पण त्याच्या डोक्यात बसलेला आहे की आपण एक दिवस अंबानीच्या लेवलला जाणार आहोत. 9वा वेतन आयोग आला ना, आपण अंबानीच झालो. मग बघा, घरात 4 लोक 4 गाड्या, 4 लोक 4 बंगले, 4 लोक 4 कुत्रे, 4 लोक 8 बायका. मध्यमवर्ग स्वप्न खूप पाहतो. आणि हा मध्यमवर्ग, थांब ना दादा, हा मध्यमवर्ग सर्कशीतल्या गाढवासारखा असतो. तुम्ही सगळ्यांनी सर्कस पाहिलेली आहे, मी पण पाहिलेले आहे. तरुण पोरांनी पिक्चरची सर्कस पाहिली असेल. त्या सर्कशीमध्ये सर्कशीचं सामान वाहून नेण्यासाठी एका तंबातून दुसऱ्या तंबूत, या ग्राउंडवरून त्या ग्राउंडवर एक गाढव ठेवलेलं असतं. कमी खर्चात जास्त काम करणारा प्राणी गाढव असतो. जेव्हा कसरतीचा खेळ चालू होतो, पहिला खेळ कसरतीचा असतो. अतिशय सुंदर मुली असतात, हेरून हेरून सुंदर मुली त्या सर्कशीत आणलेल्या असतात. कारण त्यांचा खेळ धोकादायक असतो. जो खेळ धोकादायक असतो तिथे सौंदर्य जास्त असतं. BP वाढू नये, शुगर वाढू नये म्हणून सौंदर्याची व्यवस्था केलेली असते. त्या मुली खेळाला निघण्यापूर्वी त्यांचा रिंग मास्टर आहे, तो मुलींना रांगेत उभा करतो आणि एक वॉर्निंग देतो. प्रत्येक खेळाला लास्ट वॉर्निंग असते. हे बघा मुलीनो, आज पण खेळाला खूप गर्दी झालेली आहे. लोक तिकीट काढून आलेले आहेत. पत्रकार वगळता, पत्रकार तिकीट नाही काढत, अपमान होतो त्यांचा. जर तुमचा शो चांगला झाला तर दुसरा शो हाऊसफुल होईल. आणि लक्षात ठेवा, जी पोरगी खेळताना चुकेल तिला शिक्षा काय? सगळ्या पोरी एक सुरात म्हणतात, जी चुकली तिचं गाढवाशी लग्न होईल. आणि गाढव तिथेच आहे. ते ऐकून ते मान वर करतं, सगळ्या मुलींना बघतं, तोंडातून लाळ गळायला लागते. आईला, एखाद्या पोरीने चूक केल्यावर माझं किती भलं होईल, ती माझी बायको होईल. मध्यमवर्गी लाळ गळते तोंडातून, नुसतं, हातात काहीच नाही आहे. सर्कशीच्या इतिहासात कसरत करताना एकाही पोरीने चूक केलेली नाही. सबब गाढवाचं लग्न अजून झालेलं नाही. मध्यमवर्गीयाने लक्षात ठेवायचं, तुमची नाळ खाली जोडलेली आहे. तुम्ही आणि तो एक झाला तर बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवू शकता. तुमच्यावर बाबासाहेबांचा खूप विश्वास होता. पण हेही लक्षात ठेवा,
पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है, हे वाक्य सुद्धा बाबासाहेबांनीच उच्चारलं होतं. हे सगळं घेऊन तुम्ही माध्यमांच्याकडे पहा, म्हणजे कोणतं माध्यम वाचायचं आहे आणि कोणतं नाही याचं उत्तर तुम्हाला मिळेल. EPWला वाचकच नाही, हिंदू समोर एवढे अडथळे, जे जे चांगलं आहे, जे जे निष्ठावान आहे, जे जे निर्भीड आहे ते संकटाच्या गर्तेत सापडलेलं आहे, आणि जे जे भांडवलशाहीच्या मांडीवर आहे ते रंगरंगोटी लावून फिरायला लागलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टीतला भेद आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत आलो की आपल्याकडे एक वर्ग आहे, तो घोषणा देतो रोज, खबरदार राज्यघटनेला हात लावाल ना तर हात कलम करून टाकू, आणि तो खूप टाळ्याने मतं घेतो. हा वेडा माणूस आहे, त्याला कळत नाही राज्यघटना ही प्रगतिशील आहे. आपली राज्यघटना प्रगतिशील आहे, म्हणजे जसा जनसमूह असेल, जसं जगणं असेल तशी राज्यघटना माणसाबरोबर बदलत जाते. तिने जर बदलायचं बंद केलं तर इथे हुकुमशाही येईल, तिने जर बदलायचं बंद केलं इथे अराजकता येईल. ही परिवर्तनवादी राज्यघटना आहे, त्यामुळे तुम्ही ती बदलूच नका. कोणत्या कारणाने बदलायचं हे ठरवा, पण ती तर बदलावीच लागणार ना. किती बदल केलेत आतापर्यंत, 100-200 दुरुस्त्या केलेल्या आहेत, घटना संमत झालेल्या दुसऱ्या दिवशीच बदल झालेले आहेत, पण कारणं वेगळे आहेत. त्यामुळं राज्यघटनेवर येणारी ही जी आक्रमण आहेत ती एकाच वेळेला 3 घटकाकडून येत आहेत, म्हणून जरा चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. नंबर 1, धर्मव्यवस्था, तिला राज्यघटनेनुसार चालायचं नाही आहे, तिला मनुस्मृतीनुसार चालायचं आहे. नंबर 2, सत्ताधारी, त्यांना स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षतेचं खूप वावडं आहे, त्यांना एकाधिकारशाही पाहिजे, राज्यघटना त्यांना अडचणीचं आहे. आणि नंबर 3, भांडवलशाही, कारण तिला कल्याणकारी राष्ट्र नको आहे, कारण कल्याणकारी राष्ट्र असेल तर भांडवलशाही डंप होते. इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रम जाहीर करेपर्यंत कसं होतं बघा, भांडवलशाहीला डंप केली होती. बजाजने किती स्कूटर काढायच्या हे सरकार ठरवत होतं, गॅस सिलेंडर किती तयार करायचे हे सरकार ठरवत होतं. सरकार वेडं नव्हतं, सरकार काय म्हणत होतं, स्कूटरच्या ऐवजी ह्याला एकदम रोजीरोटी देऊ, ह्याला शिक्षण देऊ, मग स्कूटरवर बसवायला शिकवू. तसं जर नाही केलं तर हे उपाशी राहून स्कूटरवर बसेल आणि अपघातात मरेल, म्हणून रेशनिंग होतं. रेशनिंग उठलं आणि आता खिशात पैसे नसताना सुद्धा मारुती मोटार घरात येते. जगणं स्वप्न नाही आहे, मारुती मोटार घेणं स्वप्न आहे. ती स्वप्न सगळी भांडवलशाही तुमच्यामध्ये पेरत असते आणि तिला कल्याणकारी राष्ट्र, जगातल्या कोणत्याही देशातलं कल्याणकारी राष्ट्र नको आहे. म्हणून त्यांनी स्पर्धा लावली, जी स्पर्धा राज्यघटनेला मान्य नाही आहे. तुम्हाला सगळं मिळणार आहे या देशामध्ये, जगामध्ये, एकच अट घ्यायची आहे, स्पर्धा जिंकायची आहे. KGला ॲडमिशन पाहिजे असेल तरी स्पर्धा, आणि UPSCला पास व्हायचं असेल तरीही स्पर्धा. टॉयलेटला जायचं असेल तर लघवीसाठी स्पर्धा, भली मोठी रांग आहे. इथं स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय काही मिळत नाही, आणि स्पर्धा अशी आहे की तिथे मॅच फिक्सिंग आहे. कोण विजयी होणार हे अगोदरच ठरलेलं आहे. पण ते काय म्हणतात, स्पर्धेत भाग घ्यायला सगळ्यांना परवानगी आहे. अरे शाहू महाराज काय सांगत होते, सगळ्यांना समान नियमावर स्पर्धेत घेता येत नाही. म्हातारं घोडं आणि तरणं घोडं एकसारखं पळेल का? तरणा घोडा पळणार, तो गवत खाणार, आणि म्हातारा घोडा चालण्याच्या प्रयत्नात मरून जाणार. अशी स्पर्धा घ्यायची नाही, म्हणून राखीव जागा त्याने आणल्या. जो चालू शकत नाही, जो म्हातारा आहे, त्याच्यासाठी राखीव जागा आणल्या. पण ही स्पर्धा घ्यायला लागते. उत्तम कांबळे फार बोंबलायला लागला तर त्याला पण म्हणते, तुम्ही सुद्धा WWF मधल्या पैलवानाबरोबर स्पर्धा करू शकता. असं समजू नका तुम्ही SC आहात म्हणून तुम्हाला बंदी वगैरे आहे. आमच्याकडे नसतं हो भांडवलशाहीत, जातपात मानतच नाही. या स्पर्धेला, आणि मी स्पर्धेला जातो, तो बलदंड पैलवान बघतो, मला समोर येतो आणि एक दीर्घ श्वास घेऊन फुंकतो, आणि मी कर्नाटकातल्या माझ्या गावात जाऊन पडतो. अनफेअर सिच्युएशनमधली स्पर्धा आहे जी भांडवलशाही लादते. ऐश्वर्या रायनं सुद्धा ब्युटी कंटेस्टमध्ये व्हायचं
आणि डोक्यात उवा पडलेल्या आदिवासी पोरींनी पण व्हायचं. स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे ना. स्पर्धा सगळ्यांच्यासाठी खुली ठेवून उपयोग नाही, तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची पात्रता सगळ्यांच्याकडे कशी निर्माण होईल याचा विचार राज्यघटना करते, जी आता संकटात सापडले. म्हणून आता दिवस पण धोक्याचा आहे आणि रात्र पण धोक्याचा आहे. असं समजू नका पुढच्या वर्षी संविधान दिन आला की पुन्हा एकदा राज्यघटनेवर भाषण ऐकू. रात्रंदिवस तुम्ही विचार करा. तुमच्या पिढीला, तुमच्या नंतरच्या पिढीला तिचं जगणं सुंदर करणं असेल तर आपल्याकडे एकच हत्यार आहे, एकच मार्ग आहे, ते म्हणजे बाबासाहेबांची राज्यघटना. त्यामुळं तिथे कधी बेईमानी नाही करायची, तिथे कधी दुर्लक्ष करायचे नाही. तसं जर केला तर ती किंमत तुम्हाला कधीच चुकवता येणार नाही आहे. म्हणून मी रात्र का म्हणालो, कबीराचं एक उदाहरण आहे ते सांगून मी थांबतो. ही खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि भारतातल्या सगळ्या गोष्टी खूप वर्षापूर्वीच्याच असतात. वर्तमान काळातलं इथे काहीच नाही आहे. भविष्य काळाचं वेध घेणारं इथे काहीच नाही आहे. कुठल्याही लहान पोराला विचारा, गोष्ट सांग रे, एक दुसरी तिसरीतल्या हाताची घडी घालतो. कारण हात मोकळं करायला व्यवस्थित बंदी आहे. व्यवस्था घाबरते. हात मोकळं करून थोबाडीत मारलं तर काय करायचं. पोरगं डुलत डुलत सांगतं. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक ना राजा होता. इथे प्रजा कधीच नव्हती, माणूस कधीच नव्हता, लोक कधीच नव्हते, आम्ही कधीच नव्हते. एक ना राजा होता आणि त्याला ना 4 राण्या होत्या. एक लग्नाची, एक लग्नानंतर करोली म्हणून आलेली, तिथेच राहिलेली, तिसरी बड्डे गिफ्ट मिळालेली आणि चौथी शिकारीला गेल्यानंतर पळवून आणलेली. झाली माझी गोष्ट खूप खूप वर्षापूर्वीची. तर माझी गोष्ट खूप वर्षाची नाही आहे, कबीराच्या काळातली आहे. किती पाकिस्तान या पुस्तकातल्या शेवटच्या पानावर लिहिलेल्या 4 ओळी म्हणजे ही गोष्ट आहे, कमलेश्वरच्या पुस्तकातली. म्हातारपणी कबीर आंधळा झाला आणि एक दिवस सायंकाळी एका हातात बोधिवृक्षाचं रोपटं आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन तो निघाला. कुठे चालला रे? बस तिथे बस. तुझ्यासाठीच चालले ना भाऊ. आमचं काय, एक पाय तिकडे स्मशानात, एक पाय इकडे, आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे मी बायकोला सांगतच नाही परत येतो म्हणून. आपलं आपल्याला कळतं देवा. तुझ्यासाठी चाललेलं आहे. एका हातात काय आहे? बोधिवृक्षाचं रोपटं आहे आणि दुसऱ्या हातात काय आहे? कंदील आहे. समोरून 4 लोक येतात. बहुतेक ते त्या काळातले पत्रकारच असावेत. प्रश्न विचारायला लागला की समजायचं तो पत्रकार आहे. ज्याच्याकडे उत्तरं कमी आणि प्रश्न जास्त असतात तो लवकर पत्रकार होतो. त्याने कबीराला या रूपात बघितलं आणि एकट्याने प्रश्न विचारला, क्यों भाई कबीरा, कहाँ चले? त्याने नुसतंच बोट केलं, उस तरफ उस तरफ. दुसऱ्या पत्रकाराने प्रश्न विचारला, पागल हो गए क्या कबीरा? अरे तू तो अंधा है और ये हाथ में लालटीन क्यों ले जा रहा है? कबीर हसला आणि म्हणाला, आंधळा माणूस कधीच अपघात घडवत नाही. अपघात घडवतात ते डोळस माणसं घडवतात. त्यांच्या हातून अपघात घडू नये म्हणून त्यांच्यासाठी हा कंदील आहे. अंधे की क्या करे, वो तो काही अपघात में जाता ही नहीं. तिसरा पत्रकार म्हणाला, उधर कहाँ चले? कबीर म्हणाला, उधर मालूम नहीं. अरे उधर क्या है मालूम नहीं? उधर तो पोखरण है. क्या है उधर? पोखरण. आणि पोखरणमध्ये काय झालं होतं? अणुस्फोट. आणि अणुस्फोट झाला तेव्हा एका वर्तमानपत्राने अग्रलेखाचं नाव दिलं होतं, बुद्धा लॉफ्स. बुद्धा असला ते पोखरण.
चौथ्या पत्रकाराने प्रश्न विचारला, पोखरण की तरफ क्यों जा रहे हो? तो म्हणाला, अरे भाऊ तिथे अणुस्फोट झालेला आहे, मला तिकडे जायचं आहे. अरे मग हे हातात बोधिवृक्षाचं रोपटं कशाला? तो म्हणाला, जिथे अणुस्फोट होतो तिथली हजारो लाखो एकर जमीन कायमसाठी वांझ होते. तिच्या गर्भाशयाच्या चिंधड्या चिंधड्या होतात. तिथे कोणताच जीव उगवत नाही. काँग्रेसचं गवतसुद्धा उगवत नाही. काँग्रेस म्हणजे दिल्लीतलं नव्हे, गाजर गवताला काँग्रेस म्हणतात. जे संख्येनं अधिक असतं ते काँग्रेस. गाजर गवत पण कुठे पण उगवतं, तग धरून राहतं, म्हणून काँग्रेस. जिथे काँग्रेस पण उगवत नाही, कोणताच अन्नधान्याचा उगवत नाही, तिथे मला हे बोधिवृक्षाचं रोपटं लावायचं आहे. तो म्हणाला, का? तुला माहिती आहे काय? म्हणे, बोधिवृक्षाची मुळं प्रचंड खोल 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 जातात आणि दूर दूर जातात. कुणी सांगावं, तुमच्या दीक्षाभूमीवरच्या बोधिवृक्षाची मुळं प्रवास करत करत माझ्या दारात पण पोचले असतील. एवढी लांब जातात. ती नुसतीच लांब जात नाहीत, तर वाटेत पृथ्वीच्या गर्भाशयात जिथे जिथे विष साचलेलं आहे, प्रदूषण साचलेलं आहे, ते सगळं ते स्वतः ओढून घेतात आणि पृथ्वीचा गर्भ प्रदूषण मुक्त करतात. नवं उगवण्याची क्षमता तिथे निर्माण करतात. म्हणून बोधिवृक्षाचं रोपटं लावायचं आहे. आखिर मैं पड़ा अंधा अकेला कबीर, मैं तो अकेला एक ही पौधा लगा सकता हूँ, मेरे सामने तो 1000 लोग हैं. इन लोगों ने सोचा कि हर एक आदमी एक एक पौधा लगाएगा तो नागपुर में 1000 पौधे लगाएंगे, किधर भी प्रदूषण का नाम नहीं आएगा. समाज प्रदूषित झाला आहे, माध्यम प्रदूषित झालेत, त्याच्या सावल्या लोकशाहीवर पडायला लागलेत. आता तुम्ही आम्ही मिळून प्रदूषणाला पळवण्यासाठी बोधिवृक्ष लावण्याची गरज आहे. त्याचा प्रारंभ अशा व्याख्यानमालेतून व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.